सुरेशने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीला एक समीकरण आपल्याला तयार करायचे आहे. समजा 100 रुपयाची वस्तू आहे आणि शेकडा 9 नफा घेऊन विकली असता ती आपल्याला 109 रुपयाला विकावी लागेल. बरोबर. आता प्रत्यक्षात वस्तूची खरेदी किंमत आपल्याला माहीत नाहीये, ती काढायची आहे, म्हणून x घेऊया आणि विक्री किंमत दिलेली आहे 1308. अशा प्रकारे समीकरणाची मांडणी करून घ्यावी. आता यानंतर तिरकस गुणाकार करूया, म्हणून 109 गुणिला x आणि 1308 गुणिला 100. आता या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे, म्हणून x बरोबर 1308 गुणिला 100 आणि 109 या ठिकाणी गुणिला आहे, तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर ते छेदामध्ये जातील, म्हणून छेदामध्ये 109. आता x बरोबर 109 ने 1308 ला भाग दिला असता 12चा भाग बसतो, म्हणून 12 गुणिला 100, म्हणून x बरोबर 1200. अशा प्रकारे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 1200 रुपये.